खिडूकपाडा प्रभाग क्रमांक 9 मधील सर्व उमेदवारांची आज भव्य बाईक रॅली काढण्यात आली। ही रॅली खिडूकपाडा गाव, कळंबोली गाव, वळवली, टेंबोडे तसेच नवीन पनवेल सेक्टर 5-6 या सर्व प्रभागांमधून मोठ्या उत्साहात पार पडली। ही रॅली माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रभुदास भोईर अण्णा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती। रॅलीमध्ये हजारो समर्थक सहभागी झाले असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। रॅली गावोगावी जात असताना अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी घरोघरी उमेदवारांचे स्वागत केले आहे। फुलांची उधळण, घोषणा आणि ढोलताशांच्या गजरात संपूर्ण परिसर दणाणून गेला। यावेळी बोलताना प्रभुदास भोईर अण्णा यांनी सांगितले की आमचा विजय निश्चित आहे, त्यामुळे सर्व उमेदवारांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि हास्य दिसतंय। उमेदवार शशिकांत शेळके यांनी विरोधकांवर निशाणा साधत म्हटले की आमचे चारही उमेदवार प्रत्येक घराघरात जाऊन सर्व 4 उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करतायत। मात्र विरोधक केवळ मला एकट्यालाच मत द्या, बाकी तिघांना नाही दिले तरी चालेल अशी दुटप्पी भूमिका घेत आहेत। त्यामुळे विरोधकांचा पराभव स्पष्ट आहे। AKP मराठी न्यूज, कळंबोली। भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो, आपली निशाणी। आज कळंबोली गाव असो, कळंबोली कॉलनी असो, न्यू पनवेलची कॉलनी असो व आमच्या प्रभागामध्ये जे गाव आहे, जसे आसोडगाव झाला, टेंबोडा झाला, वरवली झाला, खिडूकपाडा झाला, त्या सगळ्या हद्दीमध्ये आमच्या सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आणि आमचे सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व आमचे उमेदवार जे 4 उमेदवार आहेत त्यांचे याही कार्यकर्त्यांना विश्वासाने घेऊन सर्वांना आम्ही आमची रॅली एकदम पार पाडली आणि एकदम चांगली उत्कृष्ट आमची रॅली झालेली। आज आपण कोणत्या भागातून रॅली काढली आणि कुठल्या गावातून रॅली काढली? पहिला तर आम्ही सुरुवात केली खिडूकपाडा गावामधून, मग त्यानंतर वलवली असो, आसोडगाव असो, टेंबोडा असो किंवा कॉलनी कळंबोली कॉलनी किंवा ही आपली नवीन पनवेलची कॉलनी, सर्व आमची रॅली एकदम चांगली आणि जोरात झाली। कशा प्रकारचा उत्साह होता आपल्या कार्यकर्त्यांचा? उत्सव होता आमच्या कार्यक्रमाचा आणि आमच्या याचा असा आहे का जो सुरुवातपासून उत्सवच आहे, म्हणजे आमचा एक काहीतरी म्हणजे बोलतात ना, आमचा मेलावाच आहे आमचा, आणि त्या पद्धतीने आमचा विजय आहे ते आम्ही जाहीर केलेला पहिलाच। जाहीर केलं म्हणजे निश्चितच का 100%? तुम्हाला माहिती, तुम्ही बोला ना 100%। आता काय सांगाल, आता निवडणुकीला आपले काही दिवस राहिलेले आहेत, आपल्या कार्यकर्त्यांचा आणि तुमच्या सगळ्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आधी पहिल्या दिवशी होता तो आधी जातात नाही। आमचे कार्यकर्ते असो किंवा आमचे जे म्हणजे नगरसेवकाला उभे असलेले उमेदवार किंवा आमचे नेते, आमच्यामध्ये सर्वांमध्ये जी बांधिलकी आहे आणि ती एकटी आहे ती एकामध्ये आमच्या विरोधकामध्ये नाही आहे। कारण की तिथे कोणते त्यांचे बॅनर पण एकटेच दिसतात, त्यांची मतं पण एकच मागतात। मग याला अंडरस्टँडिंग नाही बोलत, अंडरस्टँडिंग याला बोलतात जे आमच्या आपसमध्ये आम्ही एका बसून एका ताटामध्ये जेवतो त्याला बोलतात म्हणजे बोलतात ना ते एकी आमची एकदम चांगली आहे। आणि आम्ही त्याच पद्धतीने आमच्या 4 सीट आमच्या आम्ही जोरात काढणार आणि सोलदार केला आमचा विजय आहे तर आम्ही जाहीर करणार। प्रत्येक उमेदवारांनी तेवढीच मेहनत घेतलेली आहे, आता घरोघरी जाऊन सर्व मतदारांना भेटतात, त्याबद्दल त्यांना तुम्ही स्वतः पत्रकार आमच्या पार्टी आहेत, आमची प्रत्येक बातमी करता। तुम्हाला मी सांगतो बघा, धन्वंती ती माझी म्हणजे नात्याने सून आहे। तुम्ही बघा, ती सुद्धा तिच्या उमेदवारांनी मागे घेतलंय, पण तरी सुद्धा ती कुठे ठकली नाही, कुठे जमली नाही, त्याच पद्धतीने काम करतो, त्या पद्धतीने तिन्ही उमेदवार आमचे काम करतात। म्हणजे आमच्यामध्ये जी एकी आहे ती कुठे तुम्हाला बघायला भेटणार नाही। ही खरा आमचा विश्वास आहे, आमचा आत्मविश्वास तोच मोठा असतो, त्याच्यामध्येच आमचा विजय आहे। आता बघायला गेलं तर कुठेतरी विरोधकांच्या उमेदवारांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की आम्हाला एक मत द्या, त्यांना एक मत द्या, मतांचं विभाजन केलं जातं। तुमच्या बाबतीत असं दिसत नाही। त्याच्यामध्ये काय माहिती आहे का, तीच त्यांची कमीपणा आहे, कमजोरी आहे, ते सर्वांना माहिती आहे। ठीक आहे, करू दे ना, त्यांना माहिती आहे, त्यांना निश्चित हारायचं आहे, मग ते कसं करतात, ज्यांना जिंकायचं आहे त्यांना सर्वांचा विचार करत ते असं करत नाही। ठीक आहे, मानधन आहे, त्यांची भूमिका त्यांना, आमची भूमिका विजयची आहे, मग आम्ही भूमिका आमची चांगलीच घेणार ना। जर कुठेतरी बघायला गेलं तर तुमच्या विरोधकांच्या चेहऱ्यावरचा हसू उडालंय, तुमच्या चेहऱ्यावरती आजही आनंद दाखवत, काय सांगाल या बाबतीत? याचं रहस्य असं आहे की आमच्या नेत्याही जो आमच्या विश्वास टाकलेला आहे, त्यामध्ये आमदार प्रशांतदादा असतील, प्रभू अण्णा असतील, आमच्या गावातले सुनील नाईक असतील किंवा जे सर्व कार्यकर्ते आहेत, सुरेश भोईर असतील, हे जे मेहनत घेतात स्वतःहून सर्व कुटुंबाच्या कुटुंब आमच्या प्रचारासाठी या ठिकाणी गावोगाव ऊन पाऊस कायची तमा न पाहता या ठिकाणी 4 उमेदवार विजयी झाले पाहिजेत यासाठी सर्व मंडळी या ठिकाणी झटत आहे। त्यामुळे आमचाही उत्साह वाढत असल्यामुळे आमच्या चेहऱ्यावर निश्चित हसू आहे की आम्हाला खात्री आहे की आमचा पॅनल टू पॅनल निवडून येणार आहे। परंतु विरोधक
स्वतःचा एकट्याचाच बॅनर या ठिकाणी व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर या ठिकाणी ठेवत आहेत. त्याचप्रमाणे आज आमच्या आसोड गावामध्ये असतील किंवा नवीन पनवेलमध्ये असतील, स्वतःसाठी एकमत मागण्याचं काम ही मंडळी करत आहेत. परंतु आमचे तसं नाही. आम्ही चौघांची एकजूट आहे. दिवसभर आम्ही एकत्र असतो, रात्री 12 वाजेपर्यंत एकत्र असतो, सर्व गोष्टी चर्चा करतो आणि पुढच्या दिवसाचा आम्ही कशा प्रकारे प्रचार करतो ते एक संघ राहून आम्ही प्रचार करतो. पण त्यांच्यात तसा एक संघ तुम्हाला दिसणार नाही. स्वतंत्र राहून स्वतः निवडून यायला पाहिजे. त्यांना पॅनलची काय आवश्यकता नाही. तिन्ही उमेदवार पडले तरी चालतील, पण निवडून यायला पाहिजे ही त्या मंडळीची धारणा आहे. त्या प्रकारे त्यांचा प्रचार हा आमच्या परिसरात व आमच्या प्रभागामध्ये चालू आहे. माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. आपली निशाणी कमळ. आपली निशाणी घड्याळ. आपली निशाणी घड्याळ. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा एकच वादा प्रशांत दादा. एकच वादा प्रशांत दादा.